मित्रांनो, जय शिवराय. एक वेगळी मुलाखत आणि अशी मुलाखत होणारही नाही, पुन्हा झाली नसेल. आता मुलाखत करण्याचं कारण सांगतो की एक 8-10 दिवस झाले असेल आणि 8-10 दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की मला पश्चिम महाराष्ट्रातून धमक्या येत आहे म्हणून. तर त्याच्यावरती बरंच कमेंट झाल्या, बऱ्याच लोकांचे फोन झाले की फोन करणारं कोण आहे, धमक्या देणारं कोण आहे. पण त्यात बऱ्यापैकी चांगला सल्ला देणारे मोजके लोक होते की बाबा त्या कमेंटला तू प्रत्युत्तर करू नको किंवा त्या धमक्या ज्या आल्या त्यांना तू प्रत्युत्तर देऊ नको, अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या. पण ही मुलाखत करण्याचं कारण सांगतो, हीच ती व्यक्ती धमक्या देणारी. आता व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांना वाटेल की व्हिडिओ का करतोय, त्या धमक्या देण्यामागचं कारण काय होतं ते समजावून सांगतो अगोदर. कारण असं होतं की मागे पाखऱ्या आणि चिमण्या ही गाडी पळाली आणि या गाडीवरती शाकीर भाई हे नेहमी चिमण्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून बसता. आणि त्या दिवशी शाकीर भाई गाडीवर बसले नाही, त्या गाडीवर बसले चिवळा ड्रायव्हर. आता चिवळा ड्रायव्हर बसले म्हणून माझ्या मनात कुठं राग नव्हता, पण शाकीर भाई गाडीवर का नाही बसले, कारण की नेहमी शाकीर भाई गाडीवर बसत असता म्हणून आपण ती मुलाखत केली. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडनं 2 गोष्टी चुकला. शेवट मी जाता जाता मुलाखतीचे शेवट म्हटलो की गाडीने कुठेतरी मार खाल्ला किंवा गाडी लॉस झाली याच्यावरून. आता तो मुळात तसं बघितलं तर ती मुलाखत चिवळा ड्रायव्हरला ब्लेम करून नव्हती, की त्यांना टार्गेट करून ती मुलाखत नव्हती. ती मुलाखत होती अमित शेठ आणि शाकीर भाई यांचे कुठेतरी मनोमिलन झालं पाहिजे या उद्दिष्टाने ती मुलाखत केली. पण ही व्यक्ती आहे चिवळा ड्रायव्हरचे भाषे आणि यांना ते कुठेतरी खटकलं की बाबा माझ्या मामाविषयी हा व्यक्ती असं का बोलतोय की बाबा गाडीने मार खाल्ला. आता सगळ्या गोष्टी जाणून घेऊ, पण मी नेमकं संदर्भ सांगतोय मुलाखतीचा की का धमक्या दिल्या. तर ती मुलाखत झाल्याच्या नंतर मला यांचा फोन आला. आता सविस्तर चर्चा करू. दादा, नाव सांगा प्रथम. नमस्कार, मी विकास बोले, माळशिरस. तुमचं नातं सांगा चिवळा ड्रायव्हरशी. काय नातं? मी चिवळा ड्रायव्हरांचा भाचा आहे. काय झालं होतं नेमकं ते सांगा. आता आपण दोघं समोरासमोर आहे आणि मुलाखत त्याच्यासाठी करतोय की खरंच मला धमक्या मिळाल्या, मला मारहाण झाली, मला शिवीगाळ झाली, त्याच्यानंतर हे उलगडून सांगायचं आहे मला. हे लोकांना म्हणजे दाखवून द्यायचं आहे की बाबा तो राग तिथपर्यंतचा असतो, तो काही क्षणांचा असतो, त्याच्यानंतर कुठला राग नसतो. सगळ्या गोष्टी सविस्तर सांगतो. विषय काय झालता माहित आहे शेठ? आता कसं राहतं माहित आहे का, बैल झाली किंवा मालक झाली किंवा ड्रायव्हर झालं. आता तुम्ही जसं म्हणला की चिमण्याच्या गाडीवर शाकीर ड्रायव्हर असतात पहिल्यापासून, तसंच आबांच्या गाडीवर जवळपास 25 ते 30 वर्ष झालं आबांच्या गाडीवर चिवळा ड्रायव्हर असतात. आता त्या मुलाखतीत म्हणजे कसं झालं माहितीये का, तुम्ही प्रश्न विचारला, ह्या गोष्टी सगळं खरं आहे, तुम्ही वेगळ्या संदर्भात न विचारला. पण आता कसं असतं, सगळेजण बघतात, बघताना ऐकताना ते माणसं त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ घेतात. आता तो अर्थ कसा झाला माहितीये का, त्या दिवशी शाकीर ड्रायव्हर काय म्हणले की बाबा घरचा माणूस गाडी जशी हाणतो तसा बाहेरचा माणूस आणू शकत नाही. जसं शाकीर ड्रायव्हरांचा चिमण्या आहे तसंच त्यांची ती गाडी हाणतात, तसाच आबांचा बैल म्हणजे चिवळा ड्रायव्हरांचा बैल आहे. बरोबर. त्या महत्वाचा प्रश्न तो झाला. परत तुम्ही विचारले की बाबा गाडीनं मार खाल्ला, कुठंतरी ड्रायव्हर बदलल्यामुळे गाडीचं नुकसान होतं का. म्हणजे कसं राहतं माहित आहे का, प्रत्येक जण माणूस मैदानात येतो ते जिंकण्यासाठीच येतो. कुणाला असं वाटतं की बाबा गाडीनं मार खावा किंवा काय. आता शेवटी बैल आहेत, बैलांचा जीव आहे, त्यांनी किती पळवायचं काय, ड्रायव्हर गाडी हाणायचं काम करणार आहे. बैलांच्या हातात आहे किती पळायचं किती नाही. एक दिवस त्यांना म्हणजे इच्छा नसेल, आजारी असतील काय, ते तो प्रश्न झाला, गाडी बाहेरून लागली, तो मार झाला. मग आता कसं राहतं माहितीये का, आता तुमच्या भागातली लोक कशी शाकीर ड्रायव्हरवर प्रेम करतात, तसंच आमच्या भागातले आम्ही म्हणजे माळशिरसचा आहे. आता माझा मामा आहे किंवा हा गोष्टी बाजूला, पण आमचा वैयक्तिक त्या ड्रायव्हरवर जीव आहे. त्या मुलाखतीत जर असा प्रश्न आला की बाबा, हे आवर्जून सांगावं वाटेल मला की याच्यातून हे साध्य होतं की हे सिद्ध होतं की एखाद्या व्यक्तीवर किती प्रेम आहे. आता चिवळा ड्रायव्हर हे गेल्या 20-30 वर्षापासून गाडी हाकलताय. आता त्यांचा इतिहास मला माहीत नव्हता, इतिहास मला दादाने सांगितलं. आमची बरीचशी चर्चा झाली. नंतर त्यांचे बंधू आहे, त्यांचं पूर्ण नाव काय? योगेश शेंडगे. त्यांचा मला त्याच्यानंतर फोनही आला. जवळपास आम्ही 2.25 तास फोनवर बोलत होतो आणि फक्त चिवळा ड्रायव्हरच्या इतिहासावर आम्ही नजर टाकत होतो. तर काय ह्या भागामध्ये
गाडा मालकावर असो किंवा जॉकीवर असो, ड्रायव्हरवर किंवा नियोजनकर्त्यावर, म्हणजे कोणावरही कोणी कसं प्रेम करेल हे सांगता येत नाही. आणि तेच प्रेम यांच्याकडनं सिद्ध झालं, म्हणून यांच्याकडनं ते पुढे तो पण विषय सांगतो की मी तुम्हाला फोन लावला. फोन लावल्यानंतर म्हणजे असं नाही की मी प्रत्येक गोष्ट बरोबर बोललो, माझ्याकडनं पण काही गोष्टी चुकल्या, त्या गोष्टीची मान्यता आहे का तर मान्य आहे त्या गोष्टी, असं नाही की. पण त्याच्या मागे फक्त एकाच गोष्टीचा अर्थ होता की आमच्या मनाला ती गोष्ट सारखी खटकत होती की आणि आमचं फक्त तेवढं त्या गोष्टी मागून एकच हे होतं की ती मुलाखत फक्त डिलीट व्हावी. का व्हावी? कारण बघणाऱ्यांनी त्या गोष्टीचा चुकीचा, कारण ह्याच्या आधी पण भरपूर अशा गोष्टी झाल्यात. कसं राहतं, आपल्या दोघांचं काहीच नाही पण ह्याच्यात बोट घालणारी भरपूर लोक असतात, त्यांना म्हणजे तुटल फाटल एवढंच कशी गोष्ट पाहिजे असते, हीच गोष्ट पाहिजे असते. त्याच्यामुळे फक्त ती मुलाखत टाकली किंवा धमक्या दिला म्हणजे हो का, तुमचा मला त्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी फोन आला, मी दुसऱ्या दिवशी फोनवर तुम्हाला काय बोललो का तसं बाबा, जसं मी पहिल्या दिवशी बोललेलो, माझ्या डोक्यातनं विषय पण निघून गेला ती. फक्त एवढंच की मुलाखत टाकली किंवा काय, फक्त कसं राहतं, आमचं मामा कधीच कॅमेरा पुढे येत नाहीत कोणाच्या. तुम्ही आजपर्यंत बघितलं नसेल की कधी कुठल्या कॅमेरा पुढे आल्या तर मुलाखत दिली ना, असं झालं तसं झालं. मग ठीक आहे, ज्याला मुलाखती नाहीत घ्यायच्या त्यांनी नाही घेऊ द्या, काय विषय नाही. पण आमची फक्त बदनामी फक्त कुठं करू नका. आमचं नाव म्हणजे आता जे एवढे दिवस गेल्यात, 30 वर्ष नाव कमवायला गेल्यात, त्या नावाची बदनामी जर चुकीहून एका गोष्टी पाय होत असेल, पण त्याच्यात पण काही चुकी नाही. आता तुम्ही व्हिडिओ मी तुम्हाला त्या दिवशी पण फोनवर म्हणले की तुम्ही एकदा मुलाखत डबल ऐका, डबल ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की काय झालंय काय नाही. मग मला तुम्ही सांगा की त्याच्यानंतर तुम्ही पण मुलाखत ऐकली, त्याच्यात कुठंतरी कमवलेलं नावाला थोडी तर ठेच लागत होती का नाही, तुम्हीच मला तो पण मुद्दा क्लिअर करतो. म्हणजे ऑन कॅमेरा आहे म्हणून मी ह्या गोष्टी क्लिअर करतोय. आपल्या दोघात जे झालं ते झालं, पण ऑन कॅमेरा क्लिअर करतो. मी आतापर्यंत मित्रांनो जवळपास 4 ते 5 मुलाखती मी डिलीट केलेल्या आहे. आणि ज्या गाडा मालकांच्या मुलाखती केल्या त्याच गाडा मालकाने मला नंतर सांगितलेलं फोन करून की बा आमच्या मुलाखती डिलीट करा. तर मी केलेलं आहे. मला त्याच्यापासून $5-10 मिळणार आहे, मला त्या अर्निंगशी, मला त्याच्याशी तो बेनिफिट नाही बघायचा आहे. मला या क्षेत्रात माणसं जोडायची, म्हणून मी त्या मुलाखती डिलीट केल्या. आता ही मुलाखत पण डिलीट होणार होती, पण मुलाखत डिलीट का नाही केली तर सुरुवातीला मला दादाचा जसा फोन आला तसा तू मुलाखत कोणाला विचारून टाकली. आणि काय त्याच्यावरती 1-2 मिनटं आमचं संभाषण झालं आणि दादाने सरळ सांगितलं की बा तू इकडं कसं येतो मी बघतो. ती धमकी झाली थोडीशी, आणि धमकी वाजा तिथं त्या ठिकाणी लँग्वेज वापरला गेली, म्हणून मी ती मुलाखत ठेवली आणि मुलाखत डिलीट नाही केली. पण 2 दिवसानंतर मी लाईव्ह केलं. लाईव्हमध्ये बरीचशी चर्चा झाली. त्याच्यानंतर यांचे बंधू होते योगेश शेंडगेनं, त्यांचा मला फोन आला रात्री 11-11:30 वाजता. त्याच्यानंतर आम्ही 2 वाजेपर्यंत फोनवरती बोललो आणि सगळा घडलेला प्रकार मी त्यांना सांगितला. मी त्यांना एकच सांगितलं की ज्या पद्धतीने तुम्ही मला फोन केला, ज्या पद्धतीने तुम्ही माझ्याशी बोलताय, तर मला तुमची गोष्ट पटते. मी त्यांचा फोन चालू असतानाच दोन्ही मुलाखती डिलीट करून टाकल्या. तर मी आता जो झाला तो विषय आमचा क्लिअर झाला. पण यापुढे पण सांगतो, कुठलाही यूट्यूबर हा भांडणं लावण्याच्या हेतूने मुलाखती करत नाही, आणि जो करत असेल मला त्याच्याशी घेणं नाही. पण मी तरी आजपर्यंत भांडणं लावायच्या हेतूने मुलाखती केलेली नाही, आणि ती मुलाखत पण तो भाव ठेवून मी कुठेतरी मुलाखत केली नाही. मुलाखत चांगल्या हेतूने केली होती, पण एका ड्रायव्हरवरती किती प्रेम आहे हे याच्यातून सिद्ध होतं. आणि मला धमकी आली, तो माणूस कुठेतरी नंतर शांत झाला, तो विषय तिथं शमून गेला होता, थांबला होता. पण आज मुद्दामून ही मुलाखत करून हे निदर्शनास आणून द्यायचं होतं की चांगली बाजूच दाखवणं गरजेचं नाही, पडती बाजू पण दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही हाताचे दोन्ही बाजू तुम्हाला दिसल्या पाहिजे, कारण नाण्याचे दोन्ही बाजू तुम्हाला दिसल्या पाहिजे, जेणेकरून आज मला धमक्या देणारा मी 4 लोकांमध्ये सांगत फिरायचं, कळू त्या लोकांना की धमक्या का मिळाल्या आणि धमक्या देण्याचं कारण काय होतं. ह्या गोष्टी दादानी चिवळा ड्रायव्हरवर असलेलं प्रेम, तुम्ही सक्के भाषे हो बाचा सक्का आहे मी मामांचा, म्हणजे ड्रायव्हरांपेक्षा आहे ना, म्हणजे आमचा वैयक्तिक आज आहे ना, म्हणजे आमचं क्षेत्र पूर्ण, माझं क्षेत्र पूर्ण वेगळं होतं. अच्छा, आता ह्या बैलगाडी क्षेत्रानं म्हणजे ज्या गोष्टी दिल्यात आपण आता इथपर्यंत आहे, 4 माणसं बोलतात येतात, कुठं बाहेर गेलं तर ओळखतात, फक्त या क्षेत्रामुळे. आणि ह्या क्षेत्रात येण्याचं कारण केवळ मामा. अच्छा, हा म्हणजे कसं असतं, एखाद्याला काय म्हणतात ते आयडल असतं, तसं ह्या क्षेत्रात येण्याचं मागचं कारण मामा. बाकीच्या कुठल्या पण गोष्टीत कॉम्प्रोमाइज होऊ शकतं. मी त्या दिवशी पण तुम्हाला फोनवर म्हणलं, तुम्ही मला 2 शिव्या दिल्या तरी चालतील, मला 2 लावल्या तरी चालतील, पण मामाच्या बाबतीत कुठलीच गोष्ट ऐकून घेणार नाही. ही गोष्ट खरी आहे का तर खरी. आणि आम्ही एकाच लाईनचे, सगळ्यात महत्त्वाचं
फोटोग्राफर आहे, मी पण फोटोग्राफर आहे. म्हणजे हा पण एक हे बघा की त्या ठिकाणी मी म्हणजे मनोमिलन कसं होतं की बिझनेस सारखाच, व्यवहार सारखाच, सगळ्या गोष्टी सारख्याच येतात. आता त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे घरी जाऊन जेवण पण करून आलो, त्यांच्या गावात जाऊन जेवण करून आलो. त्याच्यामुळं धमकी हा प्रकार कुठलाच नव्हता. पण त्या धमकीच्या भाषेला पण मी जड घेतलं. त्याच्यानंतर त्या मुलाखतीला मी जड घेतलं. तुम्हाला फक्त एक म्हणणं आहे की त्या गोष्टीला धमकी समजण्यापेक्षा आमचं प्रेम समजा. तोच विषय, ते आमचं प्रेम होतं त्याच्या मागचं. धमकी म्हणजे का, जर तसं काय असतं तर आज आपण इथं बसलो नसतो, काल की सोबत जेवण केलं नसतं. जर भांडणाचा किंवा दुसरा कोणता हेतू असता तर आपल्याला हे क्षेत्र असल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून वरती न्यायचंय. आणि आपल्याला प्रत्येकावर एक एक जबाबदारी आहे, ती जबाबदारी पुढे घेत जायचंय. त्यामुळे ते आमचं प्रेम होतं त्याच्या मागे. दुसऱ्या दिवशी आपलं बोलणं झालं, त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या त्या बोलण्यातला ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी तुम्हाला ज्या गोष्टी बोललो, असं नाही की बाबा ह्यांना कोणी मिटवण्यासाठी केलं किंवा मला कोणाचा फोन आला असं करण्यासाठी, काय सुद्धा नाही. पण आमच्या दोघांच्याही डोक्यात काय नव्हतं. त्या दिवशी विषय झाला, विषय सोडून देऊन डायरेक्ट बाबा एकमेकाला सांगितलं काय झालं काय नाही, सगळ्या गोष्टी जागेवर क्लिअर होऊन गेल्या. मलाही फोन नाही आला कोणाचा, मला काय कोणी बोललं नाही असं की बाबा तू मुलाखत केली ती डिलीट कर किंवा म्हणजे हा सगळा प्रकार सोड, असं काहीच नाही. एकमेकाला फोन केला, एकमेकाशी व्यवस्थित बोललो आणि सगळं सॉल्व्ह झालं. तर सांगणं एवढंच होतं मुलाखतीच्या माध्यमातून की माणसावर माणसाचं प्रेम असणं. आणि ह्या क्षेत्रात, बैलगाडा क्षेत्रात, ही व्यक्ती पण बैलगाडा क्षेत्रात आहे. आज फोटोग्राफी सोडून या क्षेत्रात कुठेतरी आहे. मी पण फोटोग्राफी सोडून या क्षेत्रात आहे. त्याचं कारण आहे की इथं सॅटिस्फॅक्शन आहे, इथं समाधान आहे. मी नेहमी सांगतो की समाधान जिथं आहे तिथं काम करा. आणि आम्हाला दोघांनाही इथं समाधान मिळतं आहे. आपण त्याच्यानंतर कमीत कमी 25 फोन झाले एकमेकाला. आणि दुश्मनीतून मैत्रीचं नातं कसं घट्ट होतं, अशा गोष्टीतून झालेलीच मैत्री जास्त दिवसासाठी टिकते. कसं राहतं माहित आहे का, लय गोड जिथं असतं ना तिथं मुंग्या लागतात. कारल्यासारखं कडू राहायचं म्हणजे पित्त निघून जातं सगळं. तशीच गोष्ट असती. म्हणजे कसं राहतं माहित आहे का, आम्ही आहे ना म्हणजे पहिल्यापासून आमचा भागाचा विषय सोडला तर आमच्या मामा नाही ना आजपर्यंत कोणाच्या वायला पाय दिला नाही. कधी कोण काय म्हणलं तर कधी कुणाला काय बोललं नाहीत, काय नाहीत. त्यांच्या हिशोबानं त्यांना जी पटल ती त्या गोष्टी करतात. त्यामुळे आमच्यासाठी या गोष्टी नवीन आहेत की मुलाखतीत आमचं कोणी आजपर्यंतच, म्हणजे तुम्ही युट्यूब चालून बघा, आजपर्यंत कोणी मुलाखतीत कुठंच नाव दिसणार नाही बाबा असं चांगलं झालं म्हणून पण आणि वाईट झालं म्हणून पण कुठंच दिसणार नाही. आणि इतिहास सगळ्याला माहित आहे, ते सांगायचं गरज नाही की ड्रायव्हर काय आहे किंवा काय. ते सगळ्या जगाला माहित आहे की ड्रायव्हर काय लेवलचा आहे, काय लेवल किती काय गाजवून ठेवलेला आहे, त्यांनी सगळ्याला माहित आहे. प्रत्येकाचा एक वेगळा काळ असतो, प्रत्येकाचा एक वेगळा इतिहास असतो. तसा चिवळा ड्रायव्हरांचा इतिहास आहे. तर या मुलाखतीतून सिद्ध करायचं होतं की दुश्मनीचं नाही, दोस्ती पण होती. दुश्मनीतून दोस्ती होती आणि तीच आमच्यात झाली. आणि लवकरच आपण चिवळा ड्रायव्हरांची मुलाखती त्यांच्या गोठ्यावरती घेणार आहे आणि एकदम सखोल घेणार आहे की आजपर्यंत यूट्यूबच्या इतिहासात चिवळा ड्रायव्हरांचा कुठलाच इतिहास हा समोर आला नसेल. तो इतिहास आपण समोर आणण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दादा, तुमची मदत ही वेळोवेळी, कारण की मी या क्षेत्रात नवीन आहे, या भागात नवीन आहे असं म्हणता येईल. आणि दोस्तीचा हात आमच्यात हा म्हणजे पुढे आला एकमेकाचा. मी तुम्हाला त्या दिवशी पण फोनवर म्हणलं, दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या क्षेत्रात इकडे कुठे येऊ द्या, कुठेही अडचण येऊ द्या, तुम्ही बाकीचा कोणताही न विचार करता फक्त पहिला फोन माझा डायल करायचा. 100% तुमचा फोन आला. तुम्ही आता कालच्या गोष्टीवर विचार करा, तुम्ही दहिवडी मार्गे चाललेला, आता दहिवडी मार्गाचं काम चालू आहे. तुम्हाला मी काय म्हणलं, माहिशिरस भागात तुम्ही या, इथून जावा तुम्ही. म्हणजे आमचं आहे ना असं तुम्हाला कधी नाराज करणार नाही. ह्या भागातल्या प्रत्येक व्यक्तीचं प्रेम मिळतंय. मी कुठल्याच व्यक्तीला नाव ठेवत नाही. आज मला झाले, मी 8-9-10 महिने झाले असेल ह्या भागात मी फिरतोय. इकडे कधी पण आलो तर मला ना खायचे पैसे लागत ना राहायचे पैसे लागत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम मिळतं. आमची एक म्हणजे ठराविक टीम आहे. आम्ही असं म्हणजे ज्या बाकीच्या सारखं असं 10-15-20 जण घेऊन फिरायची तसली नाही. आमची मामा झालं आणि सगळी आम्ही भाची कंपनीचा आणि त्यांचा भाऊ आहे, सक्का चुलत भाव त्यांचा. पप्पू बुके झाला, मनोज हांडे झाला, योगेश शेंडगे झाला, परत आम्ही हे चैतन वाघमोडे, परत विशाल शिंदे, अशी एक ठराविक टीम आहे. आणि त्यांना आहे ना म्हणजे ह्या मैदानात, प्रत्येक मैदानात ते असतात. म्हणजे असं कोणी आरतुरू जरी बोललं ना मामाला तरी प्रत्येकाला म्हणजे असं खटकतं मनाला. मी त्या व्यक्तीचे आभार मानल ज्या व्यक्तीने हे सगळं जुळवून आणलं, योगेश शेंडगे या व्यक्तीचं. आता ती व्यक्ती कोण आहे, कशी आहे, मला काही माहिती नाही. मी अजून त्यांना भेटलोय नाही. फोनवर बोलणं झालं, एकदाच बोलणं झालं.
आणि ते पण जवळपास 2-2.25 तास आमचं फोनवर बोलणं झालं, चर्चा झाली. कायम पडद्या मागच असतो आणि पडद्या मागचा नियोजनाचा वाची आहे तो आमचा. म्हणजे आता खरं तुम्ही सांगितलं पडद्या मागचेच होते, आज या मुलाखतीच्या माध्यमातून पडद्यासमोर आले आणि इथून पुढं ही दोस्ती अशीच वाढत राहो. मित्रांनो, तुम्हाला म्हणजे तुमच्या सगळ्यांची माफी मागतो की त्या मुलाखतीला वेगळं वळण लागलं आणि होतं. माझ्याकडून जरी काही चुकलं असेल, माझ्याकडनं अपशब्द वापरलं गेलं असतील, काय तुम्हाला मनाला लागलं असलं तरी माझ्याकडनं सुद्धा माफी तुम्हाला. नक्कीच चालतं. धन्यवाद तुम्हाला पण. धन्यवाद.